जेव्हा मुलं एका चार भिंतीच्या वर्गामध्ये शिकतात आणि तेच मुलं एका झाडाखाली शिकतात, एका निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वातावरणात शिकतात, तर ह्या दोन सिच्युएशन्समध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फरक असतो. म्हणूनच वाबळेवाडीमध्ये एक प्रचलित असलेली थीम म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात शिकणारी मुलं. जेव्हा व्हिजिटर्स शाळेमध्ये येतात तेव्हा हे निसर्गरम्य वातावरण पाहून सगळ्यांचे माइंड्स ब्लोन झालेले असतात. कारण वाबळेवाडीच्या शाळेमध्ये 200 ते 300 आयुर्वेदिक झाडे लावलेली आहेत आणि त्या सर्व झाडांची काळजी ही स्वतः मुलं घेत राहतात. प्रत्येक मुलाला एक एक झाड दिलेले आहे. त्या मुलानेच ते झाड प्लांट केलेलं आहे व त्याची संपूर्ण काळजी, त्याला खत पाणी, त्याची संपूर्ण त्याला आज काय तिथं कोणत्या खताची गरज आहे, आज पाणी दिलं की नाही, ह्या सर्व काळजी ही विद्यार्थीच घेत असतात. नमस्कार, मी आशुतोष वाघ. लहानपणापासूनच मला निसर्गाची खूप आवड होती व यासाठी उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे संपूर्ण झाडांना पाणी द्यायची जी मुलांमध्ये इच्छा असायची, यावरती एक उपाय आम्ही शोधला. कारण पाण्याचं तर शॉर्टेज असायचेच, पण हे झाडांना पाणी देताना पाण्याचं जास्त वेस्टेजही नाही झालं पाहिजे, म्हणून एक युक्ती मला व माझ्या टीमला सुचली की जी आपली एक प्लॅस्टिकची बॉटल असती, जी आपण एक 20 रुपयाची जी आपण बिस्लरीची बॉटल खरेदी करतो, तिचं पाणी पिऊन झाल्यानंतर आपण ती कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये किंवा कुठेही तिथं आपण ठेवून देतो किंवा फेकून देतो. मग माझ्या टीमच्या असं लक्षात आलं की ह्या आपण बॉटल्स कलेक्ट करायला हव्या आणि एक सुतळी असती, ती जे झाकण असतं तिच्यामध्ये होल करायचं झाकणामध्ये आणि ती सुतळी त्या झाकणामध्ये आत टाकायची व ते झाकण बॉटलला लावायचं. बॉटल जी आहे ती पाण्याने पूर्ण भरलेली राहणार आणि जो थोडासा पार्ट त्या सुतळीचा बाहेर आहे तो झाडाच्या बुडापाशी ठेवायचा व संपूर्ण दिवसभर किंवा 2 दिवस ते पाणी टिप 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 त्या झाडापाशी पडत राहतं व हा प्रोजेक्ट आमचा खूप मोठ्या प्रमाणावरती सक्सेसफुल झाला व आम्ही संपूर्ण झाडांना उन्हाळ्यामध्ये तीच योजना करून दिली. मग ज्या मुलाला ते झाड दिलेलं आहे तो मुलगा ती बॉटल भरून ठेवायचा, त्या झाडाला दिवसभर पाणी, आणि ही सगळी निसर्गसृष्टी ह्या अशाच कल्पनांमुळं चालू राहिली. जेव्हा आपला एखादा बर्थडे असतो किंवा एखादं सेलिब्रेशन असतं तेव्हा आपण ॲव्हरेजली 2-3 हजार रुपये खर्च करतोच. ते 2-3 हजार रुपये खर्च न करता त्याऐवजी आपण काही झाडं लावली, ती झाडं प्लांट केली. मी स्वतः मागची 3 ते 4 वर्ष झाले मी बर्थडे सेलिब्रेशन करत नाही. माझे खूप काही मित्र आहेत, ते पण मला ह्या गोष्टीला खूप सपोर्ट करतात. या बदल्यात आपण झाडे लावली, कारण बर्थडे ठीक आहे, आपले मित्र आपले परिवार आनंदी होईल, पण जर झाडं लावली आपण, निसर्गासाठीचा काही विचार केला, तर त्यापासून मिळणारा आउटपुटही खूप ॲडव्हान्स लेवलवरती आहे. तर अशाच गोष्टी करत करत आमची एक सोशल टीम तयार झाली. आम्हाला सोशल वर्किंग करायची इच्छा निर्माण झाली आणि मीही असंच गोल माझं तयार झालं नॅचरली की मी एक ॲज अ सोशल वर्कर, ॲज अ एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून मी जगणार आणि हेच माझं निसर्गाबद्दलचं कायम मत राहील. आणि निसर्ग आणि शिक्षण ह्या 2 गोष्टी खूप फास्ट जुळतात. जसं की आमच्याकडं हे वर्ग आहेत, हे काचेचे जरी वर्ग असले तरी वर्गात असताना मुलांना वर्गात नसल्याचं अनुभव येत नाही, कारण ते एकदम निसर्गाच्या वनभोजन जशी एक प्रक्रिया आहे तसंच मुलं वनशिक्षणामध्येही ॲड व्हायला लागली आणि मग मुलं मोस्ट ऑफ द टाईम झाडांखाली शिकायची, तिथेच लिखाण करायची, तिथंच मुलांचं वास्तव्य तयार झालं आणि झाडांशी एक चांगली मैत्री मुलांची जोडली.